नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर राजश्री जावळे, असिस्टंट प्रोफेसर, DG कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा. आज मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ही जी आता येणारी परीक्षा आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेसवर, त्याप्रकारे तुम्ही कसं स्वतःला तयार करणार आहात आणि कसा अभ्यास करावा याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि माझी आपल्याला सर्वांना अशी विनंती असेल की जे आज मी पॉईंट तुमच्याशी डिस्कस करणार आहे किंवा आपण त्याविषयी जे काही चर्चा करणार आहोत ती आपण लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मला होप आहे की तुम्ही सर्वजण ते करत असणार आहात. हार्डवर्क करणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी जे मी तुम्हाला अगोदर काही सेमिनारचे टॉपिक्स दिले होते, काही होम असाइनमेंट्स दिल्या होत्या, हे सर्व काही तुम्हाला महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीनेच होतं विद्यार्थी मित्र. यामध्ये तुम्हाला मी काही टॉपिक्स दिले होते आणि त्या टॉपिकच्या बेसिसवरच तुम्हाला MCQमध्ये किंवा जी काही तुमची एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत विद्यार्थ्यांना. आज जे काही मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही ते वाचलं तरी तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार आहात. यामध्ये महत्त्वाचे काय घटक आहेत किंवा काही व्याख्या आहेत हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. व्यवसाय नियमन विषयक कायदे किंवा बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, आणि हा जो आपला पेपर 1 आहे, BCom 3rd सेमिस्टर 5th, यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत. त्यामध्ये प्रस्ताव आणि स्वीकृती म्हणजे काय, तर त्यांच्या व्याख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतीय करारांचा कायदा 1872, यामध्ये 2 भाग आहेत, ते म्हणजे जनरल कॉन्ट्रॅक्ट किंवा साधारण कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं म्हणजे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट किंवा त्याला वैशिष्ट्यपूर्ण करार असं देखील म्हणतात. तर ही दोन्ही करार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. बेसिक कन्सेप्ट याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. भारतीय करारांचा कायदा, यामध्ये करार करण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत, एलिमेंट्स ऑफ इसेन्शियल कॉन्ट्रॅक्ट, हे आपणास माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर कराराचे प्रकार किती आहेत, कुठले आहेत आणि त्या प्रत्येकाचं काय आहे ते म्हणजे काय, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट, तर हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. प्रस्ताव आणि स्वीकृती, ऑफर आणि एक्सेप्टन्स, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्या व्याख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्वीकृती संबंधी कायदेशीर तरतुदी काय आहेत हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. करार करण्यासाठी व्यक्तीची पात्रता काय असावी लागते, म्हणजे कॅपॅसिटी ऑफ पार्टीज. करार करण्यासाठी व्यक्ती साऊंड माइंड असणं गरजेचं आहे. त्यानंतर तो मायनर नसावा. आणि एका केसमध्ये सांगितलेलं आहे, मोहरे बीबी वर्सेस धरमदास घोष, या केसमध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे की मायनर व्यक्तीबरोबर केलेले करार किंवा मायनर व्यक्तीने केलेले करार हे व्यर्थ ठरतात, म्हणजे वॉइड ठरतात. वैशिष्ट्यपूर्ण करार, त्यानंतर आपण पाहूया वैशिष्ट्यपूर्ण करार म्हणजे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. आणि यामध्ये स्पेशल कॉन्ट्रॅक्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण करारामध्ये कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट, कॉन्ट्रॅक्ट ऑफ प्लेज, हे कॉन्ट्रॅक्ट येतात. कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी, हे 5 प्रकारचे करार हे वैशिष्ट्यपूर्ण करारामध्ये येतात. या 5ही कॉन्ट्रॅक्टमध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर एक तर म्हणजे त्या पर्टिक्युलर शब्दाची व्याख्या किंवा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. नुकसान भरपाईचा करार किंवा कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याची व्याख्या, ह्या सगळ्यांच्या व्याख्या ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये ते येऊ शकतं. त्यानंतर त्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या पार्टीज कोण आहेत, नुकसान भरपाईच्या करारामध्ये, जामिनकीच्या करारामध्ये, निक्षेपाचा करार, वस्तू तारणाचे करार आणि प्रतिनिधित्वाचे करार, हे 5ही कॉन्ट्रॅक्ट जे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण करार आपण म्हणतो त्यामध्ये हे आहे समाविष्ट. आणि म्हणून त्यामध्ये असणारे व्यक्ती किंवा जे पक्ष आहेत किंवा पार्टीज आहेत त्यांच्या डेफिनेशन देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्या व्याख्या तुम्ही समजून घ्या. परीक्षेच्या दृष्टीने काही येणार असतील तर तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. प्रतिफल म्हणजे काय, म्हणजे कन्सिडरेशन, हे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये असणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्ट विदाउट कन्सिडरेशन, दॅट इज void ओनली or invalid. येस. नेक्स्ट इज वॉट, मालाच्या विक्रीचा करार. हा जो आपला तिसरा भाग जो आहे आपल्या सिलेबसमधला, मालाच्या विक्रीचा करार 1930चा करार आहे. त्या करारानुसार आपल्याला मालाची विक्री म्हणजे काय आणि मालाच्या विक्रीचा ठराव
हे तुम्हाला परीक्षेला येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. सेल आणि ॲग्रीमेंट टू सेल म्हणजेच मालाची विक्री व मालाच्या विक्रीचा ठराव, हे दोन्ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्या व्याख्या, त्यांच्यामधला फरक हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, मी आपल्याला काही मराठीच्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इंग्रजी विद्यार्थ्यांकरिता देखील मी आपल्याला नोट्स दिलेले आहेत. हे जे मी मुद्दे आज आपल्याशी डिस्कस करत आहे ते तुम्ही कृपया वाचावे अशी मी आपणास विनंती करू इच्छिते. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मालाच्या विक्री करारातील प्रमुख अटी आणि दुय्यम अटी हे देखील महत्त्वाचं आहे. कंडिशन्स अँड वॉरंटीज असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. त्यांच्यामधला फरक, कंडिशन म्हणजे काय आणि वॉरंटीज म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे जी काही मी आता सांगत आहे त्याच्या किमान तुम्ही व्याख्या आणि कन्सेप्ट समजून घेतल्या, त्यामधल्या पार्टीज इन्व्हॉल्व कुठल्या आहेत किंवा पक्ष कुठले आहेत किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे व्यक्ती कोण आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. मालाच्या विक्रीच्या कराराची पूर्तता म्हणजे परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कधी होतो, परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल कधी होतो हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. अदत्त विक्रेता म्हणजे अनपेड सेलर. अदत्त विक्रेत्याचे हक्क काय आहेत, अनपेड सेलर किंवा अदत्त विक्रेता म्हणजे कोण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मर्यादित दायित्व व भागीदारी कायदा. आता पुढचा जो कायदा आपण जो आपला सिलेबसचा शेवटचा जो आपला चॅप्टर आहे किंवा जो भाग आहे, पार्ट आहे, तो म्हणजे हा आपला लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008. मर्यादित दायित्व भागीदारी कायदा. मग याची वैशिष्ट्य काय आहे, तर विद्यार्थ्यांना तुम्हा सर्वांना याची वैशिष्ट्य माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरनं मर्यादित दायित्व भागीदारीचे स्वरूप कसे असते, नेचर ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, आणि या बेसिसवरच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची स्थापना, कसं होतं त्याचं इन्कॉर्पोरेशन, ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. मर्यादित दायित्व भागीदारी संस्था व भागीदारीच्या किंवा भागीदारांच्या दायित्व मर्यादा म्हणजे लिमिटेशन ऑन लायबिलिटी ऑफ LLP अँड पार्टनर्स ही कशी असते. मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजे काय हे तुम्ही जे आज मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, कृपया हे आपण वाचावं. त्यावरच तुमचे परीक्षेचे जे काही मार्क्स असणारे ते ठरणार आहे आणि म्हणून जर पेराल तर उगवेल. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, आत्ताची जी वेळ आहे, कमी वेळ जरी असेल तरी त्यामध्ये किमान तुम्ही तुमच्या महत्त्वाचे जे काही डेफिनेशन आहे किंवा कन्सेप्ट, तुम्ही जे सिलेबसच्या कन्सेप्ट तुम्ही समजून घेतल्या तरी देखील तुम्ही परीक्षेमध्ये पास होऊ शकता. होम असाइनमेंट देखील मी तुम्हाला दिलं होतं. होम असाइनमेंटमध्ये काही मी महत्त्वाचे प्रश्न दिले होते. आता तुम्ही जे काही प्रश्न सिलेक्ट केलेले आहे होम असाइनमेंट आणि सेमिनारकरिता एक केलेले आहे, परंतु माझी आपणास अशी विनंती असेल की तुम्ही आता त्या एकाच प्रश्नाकडे न पाहता तुम्ही जो तुम्हाला मी हे दिलेले आहे आज याच्याकडे तुम्ही एक नजर टाकावी आणि हे जे प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत या पर्टिक्युलर होम असाइनमेंटमध्ये ते देखील तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपली एक्झाम ही MCQ टाईपमध्ये असणार आहे, त्यामुळे बेसिक कन्सेप्ट ह्या तुम्हाला या टॉपिकमधले किंवा प्रश्नामधले माहिती असणं गरजेचं आहे. प्रतिनिधित्वाच्या करारातील म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सीमधले प्रमुखाचे म्हणजे प्रिन्सिपलचे हक्क व कर्तव्य सांगा. तारणदात्याचे हक्क आणि कर्तव्य. करार पात्रता म्हणजे काय, म्हणजे कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट. आणि मग भारतीय करारामध्ये जे काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या देखील आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर प्रस्ताव व स्वीकृती म्हणजे काय, जे की आपण वरती डिस्कस केलं होतं. भारतीय करार कायदा 1872 नुसार कायदेशीर प्रस्तावना स्वीकृतीसाठी तरतुदी स्पष्ट करा. आता हे तरतुदी आपल्याला इथे काही स्पष्ट वगैरे करायच्या नाही आहेत, तर MCQ टाईपचे प्रश्न असणार आहे, त्यामुळे जनरली तुम्हाला फक्त कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या विद्यार्थ्यांना, त्या महत्त्वाच्या आहे. निक्षेपाचा करार, मर्यादित दायित्व भागीदारी, मालाच्या विक्रीचा करार, प्रमुख अटी दुय्यम अटी, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कराराची समाप्ती. डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात येते तुम्हाला. प्रतिनिधित्वाच्या निर्मितीचे मार्ग स्पष्ट करा. माल विक्रीचा करार व माल विक्रीचा ठराव यातील फरक हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. आणि अशा प्रकारे मी आज आपणास जनरली परीक्षेमध्ये काय येऊ शकतं आणि येणार आहे याविषयी मी आपल्याला आज मार्गदर्शन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, कृपया जे मी आज तुम्हाला ह्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत त्याचा बेस तुम्ही समजून घ्या आणि वाचून घ्या, एकमेकांमध्ये चर्चा करा, परंतु या विषयावर किंवा ह्या कन्सेप्ट तुम्ही वाचा असं मी आपणास
येथे सांगू इच्छिते. तर मी विश्वास करते की आपल्याला हे सर्व गोष्टी समजलेल्या आहेत आणि आपण ते कराल याबद्दल मला चिंता नाही, कारण माझा विश्वास आहे विद्यार्थ्यांवर. जरी आपली भेट झाली नसेल तरी देखील मी विश्वास करते की नक्की येणाऱ्या दिवसामध्ये हे कोरोनाचं वातावरण गेल्यानंतर नक्की आपलं कॉलेज सुरू होईल आणि त्यावेळेस आपण या विषयावर परत एकदा चर्चा करूयात. धन्यवाद.